नमस्कार. आज आपण श्यामची आई या कथाशृंखलातील रात्र पाचवी मथुरी ऐकणार आहोत. मला खात्री आहे की आपणाला ही कथा आवडत असतील. चला तर मग ऐकूयात. आणि हो, कथेच्या शेवटी या कथेचे तात्पर्यही सांगणार आहे. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐकूयात. तयार? मथुरी. श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल, तू पडून राहा. अरे, आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे. आज आईची एक सुंदर आठवण आली आहे. बसा सारे, असे म्हणून श्यामने सुरुवात केली. मित्रांनो, मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो, परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले. आमच्या घरी मथुरी एक कांडपिण होती. कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते. घरी भात असते. हे भात कांडून तांदूळ करावे लागतात. हे काम करण्यात येणाऱ्या बायकांना कांडपिणी म्हणतात. घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात व वंश परंपरा कांडपाचे काम करावयास ते येतात. जणू वतनच ते. आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा 2-3 कांडपिणी होत्या. मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता. तो लहान होता, 10-12 वर्षाचा असेल. मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे, अळू वगैरे आणून द्यावयाची. पिकलेली काळी भोर करवंद म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच ती. अळसुद्धा गोड फळ आहे. त्याचा रंग तपकिरी असतो. आत जाड बिया असतात. मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे आळू फार गोड असत. गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात. कधी पानफूल देऊन, कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात. कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही. का ग गजरे, आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला? ही दुसरी कोण आली? आईने विचारले. गजरी म्हणाली, मथुरीला ताप आला आहे. मथुरीने या चंद्रीला पाठविले आहे. आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडवून देणे ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकरणीलाही होती. बराच आला आहे का ग ताप? आईने विचारले. इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला, श्यामची आई, माझ्या आईला आला आहे ताप. तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला. तोवर ही चंद्री येत जाईल. बरे हं, आई म्हणाली. शिवराम काम करण्यास निघून गेला. कांडपिणीने भात मोजून घेतले. आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली. दुपारी 12-1 वाजता आमची घरातील जेवणे झाली. शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला. गुरांना पाणी घातलेस का? शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का? नाहीतर गुरे पायाने तुडवतील व त्यातच बसतील. गवत घालून ठेव, आई त्याला सांगत होती. शिवराम म्हणाला, सारे केले, आता मी जातो. थांब शिवराम, इकडे ये जरा. आई घरात गेली व केळीच्या पानावर कढत भात
व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली. एका लहानशा गंजात तिने ताक आणले. शिवराम, हे तुझ्या आईला हो, म्हणावं लवकर बरी हो, असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली. शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला. तिन्ही सांजा झाल्या. आमची शाळा सुटली होती. परवचा म्हणत होतो आम्ही. गजरे, ती समई कोंड्याला पुसून नीट लख्ख करून ठेव, आईने सांगितले. आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे. कांडण्याच्या दिवशी समई पुसावयाची असा रिवाज. भाताच्या कोंड्याला पुसल्याने समई स्वच्छ होते. गजरी समई पुसू लागली. आई कांडण मोजून घेऊ लागली. कांडपिणीस कण्या, धापट वगैरे देण्यात आले. धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो. कांडपिणी निघून गेल्या. शिवरामाने झाडांना पाणी घातले. गुरांची दुधे काढली. आईने गाईचे दूध काढले. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आले पुरले होते. त्यातील आले उकरून काढले. आई शिवरामला म्हणाली, शिवराम, हा गवती चहा घेऊन जा. हा आल्याचा तुकडा घे. घरी काढा कर. त्यात 4 धणे व पिंपळाचे पान टाका व कढत कढत आईला द्या. मग पांघरून घाला, म्हणजे घाम येईल व मोकळी होईल. थांब हो, 2 खडी साखरेचे खडे पण देते, असे म्हणून आई घरात गेली व खडीसाखर घेऊन आली. शिवराम सारे घेऊन निघाला. मथुरेने शिवरामाला विचारले, शिवरामा, हे कोणी दिले? शिवराम म्हणाले, श्यामच्या आईने. मथुरी म्हणाली, देव माणूस आहे माऊली, साऱ्यांची काळजी आहे तिला. मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला, तरी तिला घाम आला नाही. तिचा ताप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला. शिवराम, तुझ्या आईचे कसे आहे? आईने विचारले. कपाळ लई दुखते, सारखे ठणकते, अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे. रात्री झोप बी नाही, त्याने सांगितले. बरे, आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबर शिंग देईन. ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या, म्हणजे बरे वाटेल. आई म्हणाली. तो जो आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोठा झाडू लागला. शेणाच्या गोवऱ्या घालू लागला. आई भाजी वगैरे चिरू लागली. 2 प्रहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात, लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंठ व सांबर शिंग आईने त्याच्याजवळ दिले. सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात. सुंठ, वेखंड, सांबर शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते. इतरही कोठे दुखत असेल तर याचा लेप देतात. काही दिवसांनी मथुरी बरी झाली. ती फारच खंगली होती, अशक्त झाली होती, परंतु ती कामावर येऊ लागली. 15-20 दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली, मथुरे, किती ग वाळलीस तू? कांडण होईल का तुझ्याकडून? मथुरी म्हणाली, बसत उठत करू कांडण. इतके दिवस अंथरुणावर पडून खाल्ले, पुरे आता. हिंडती फिरती आता झाली आहे. 4 दिवसांनी होईल धडधाकट. आई, तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला? आई म्हणाली, अगं, सारी देवाची कृपा.
आम्ही किती एकमेकांना पुरणार. बरे पण मुलांचा भात झाला आहे. तूही 4 घास खा त्यांच्याबरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल. दुपारी आज येथेच जेव पोटभर, ऐकलेस ना. त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरीही सकाळचे जेवली. मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती. ती मथुरी आता म्हातारी झाली आहे. मी एखाद्या वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटावयास जातो. तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत, तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते, अरे हे काय श्याम. तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते, श्याम, तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती, तुला लगीन करावयाला लावलं असतं तिनं. मेली बिचारी लवकर, साऱ्यांवर तिचा लोभ. अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती. या कथेचं तात्पर्य, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या हाताखाली काम करणारे कामगार किंवा मोलकरीण यांना कधीच कमी लेखू नये. हाच थोर विचार श्यामच्या आईने त्यांच्या कृतीतून दाखवून दिला. मथुरा या मोलकरणीला खूप छान सांभाळले, कारण तीही एक माणूसच. तेही आजारी पडू शकतात, त्यांनाही मन असते, भावना असतात. त्यांचा आदर करा, एवढीच विनंती. पुढील कथेसाठी तयार रहा. आनंद द्या, आनंद घ्या, आनंदी रहा. धन्यवाद.